सकाळी 9, 9:30, 10ची वेळ. वैद्यांच्या वाड्यात मागच्या चौकालगत असलेल्या स्वयंपाकघरातून बायकांच्या उच्च स्वरातल्या बोलण्याचा आवाज मधली 2 दालने ओलांडून थेट पुढच्या चौकात ऐकू येत होता. छे छे, हे अगदीच अनपेक्षित होतं. आजपर्यंत या घरातल्या स्त्रियांचा असा तापलेला आवाज, छे, साधा उच्च स्वर सुद्धा पुढच्या चौकाने कधी ऐकला नव्हता. वैद्यांचं कुटुंब, त्यांचा गोतावळा तसा मोठा होता, पण आता तशी मोजकीच माणसे त्यांच्या कुटुंबात उरली होती. वृद्ध भैयासाहेब हे कुटुंब प्रमुख होते. त्यांचा वकिली करीत असलेला मोठा मुलगा भाऊसाहेब, त्याची बायको अपर्णा, एक शाळकरी नात, सगळ्यात धाकटा मुलगा देवदत्त आणि त्यांची बालविधवा वृद्ध बहीण गोरीमा, एवढीच माणसं आता घरात होती. त्यांचा 2 नंबरचा मुलगा वसंत रेल्वेत नोकरीला होता. आतापर्यंत तो इथेच होता, पण 2 वर्षांपूर्वी त्याची असिस्टंट स्टेशन मास्तर म्हणून नागदा येथे बदली झाली होती. तो आपल्या बायको मुलांसह तिथे राहत होता. भैयासाहेबांच्या 3 मुली सुदैवाने सुस्थळी पडल्या होत्या आणि आपापल्या घरी सुखाने नांदत होत्या. भैयासाहेब रेल्वेत नोकरीला होते. ते 10 वर्षांपूर्वी रिटायर झाले होते. वडिलोपार्जित जुना दगडी मजबूत वाडा आणि भरपूर शेती होती. इंदुरात वैद्यांचे घराणे तसे जुने आणि नामांकित होते. त्यांचे आजोबा राजवैद्य होते. 3 आठवड्यांपूर्वी देवदत्ताचं लग्न झालं होतं. त्या लग्नानिमित्त सगळी नातलग मंडळी जमली होती. गेला महिनाभर तो दुमजली विस्तीर्ण वाडा गजबजून गेला होता. गेल्या 15 वर्षात या वाड्याला वरपक्षाची प्रतिष्ठा लाभली नव्हती. 3 मुली इथून लग्न होऊन सासरी गेल्या, पण वधूचा ग्रहप्रवेश झाला नव्हता. देवदत्त हा शेवटचा पुत्र, शेंडेफळ. या शेंडेफळाचा विवाह त्यांच्या हयातीतलं आता हे शेवटचंच कार्य. त्यामुळे विवाह स्वाभाविकच मोठ्या थाटाने झाला. लग्नाला जमलेली सारी नातलग आणि स्नेही मंडळी आता आपापल्या गावी परतली होती. आता फक्त बरेच दिवसांनी लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मुली माहेरपणासाठी मागे राहिल्या होत्या. वसंताची बायकोही काही दिवसांसाठी राहिली होती. लग्नाला आता 3 आठवडे झाले होते. सकाळी सगळ्या जणी नाश्ता करण्यासाठी जेवणघरात जमल्या होत्या. भैयासाहेब रोजच्याप्रमाणे नोकराला घेऊन बाहेर पडले होते. ते सकाळी लायब्ररीत जाऊन बसत. नोकर त्यांना तिथे सोडून बाजारात जाई. भाजी आणि अन्य जरुरी सामान घेऊन येई. भैयासाहेब सावकाश आपल्या एखाद्या स्नेहाबरोबर घरी येत. भाऊसाहेब शेतीच्या गावी गेले होते. अलीकडे शेतीचा कारभार तेच बघत असत. देवदत्त लग्नासाठी घेतलेली 1 महिन्याची रजा संपवून 4 दिवसांपूर्वी सारंगपूरला आपल्या बँकेत हजर झाला होता. त्या दुमजली विस्तीर्ण वाड्यात फक्त स्त्री मंडळच उरलं होतं. जेवणघरात सगळ्यांच्या आरामात गप्पा चालल्या होत्या. अशा वेळी हे वादळ उठलं होतं. वादावादीला सुरुवात झाली होती. खरं तर काल संध्याकाळपासूनच वातावरण तापलेलं होतं. नव्या सुनेने, वैशालीने ते तापवलं होतं. त्याचे असे झाले होते. काल 4 प्रहरी वैशालीची इथली इंदूरची एक मैत्रीण तिच्याकडे आली होती. कुसुम पुण्याला तिच्याच कॉलेजमध्ये तिच्या वर्गात होती. यंदा तिच्याबरोबर BA ला बसली होती. ती हॉस्टेलमध्ये राहत होती. या दोघींची दाट मैत्री होती. वैशालीने आपल्या मैत्रिणीला वर आपल्या खोलीत नेलं. दोघींच्या मनमोकळ्या मनसोक्त गप्पा झाल्या. गेले 3 आठवडे सासरघरी गुदमरलेल्या वैशालीचा जीव मोकळा झाला. मंजुषाने वैशालीच्या 10 वर्षांच्या पुतणीने वर चहा फराळाचा ट्रे नेऊन दिला. बराच वेळ मैत्रिणीबरोबर गप्पा झाल्यावर कुसुम गेली. वैशाली तिला बाहेर दारापर्यंत पोचवून आली. बाहेर ओसरीवर झोपाळ्यावर तिची मोठी नणंद बसली होती. दुसऱ्या दोघी नणंदा पलीकडे बाकावर बसल्या होत्या. दोघी जावा खाली चटईवर भाजी निवडीत बसल्या होत्या. तिची आत्ते सासू गोरीमा रोजच्या क्रमाप्रमाणे गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या महादेवाच्या देवळात प्रवचनाला गेली होती. माहेरवाशिनींच्या मनमोकळ्या गप्पा चालल्या होत्या. मैत्रिणीला पोचवून चौकातून परत येताना वैशाली क्षणभर ओसरीच्या पायरीवर थबकली. लग्न होऊन आता 3 आठवडे झाले होते,
तरी तिच्या मनात अजून सासरची नाती रुजली नव्हती. त्यांच्यात ती फारशी मिसळत नव्हती. मिसळावं असं तिला वाटतही नव्हतं. क्षणभर ती पायरीवर थबकली. मग पुन्हा वर आपल्या खोलीकडे जाण्यासाठी खालच्या मानेने ओसरीवर डावीकडे वळून जिन्याच्या दिशेने ती भरभर निघून गेली. नणंदांच्या तीक्ष्ण नजरा तिच्याकडे वळलेल्या पाहून थोरल्या जावेने अपर्णाने तिला हाक मारून म्हटले, वैशाली, इकडे ये. इथं बैस थोडा वेळ. जरा भाजी निवडायला लाग. या घरची माणसे जुन्या वळणाची आहेत हे वैशाली पाहत होती. म्हणून ती त्यांच्यात बसायला मिसळायला नाखुश होती. पण मोठ्या जावेने बोलावल्यावर नाईलाजाने ती मागे वळली. तिच्याजवळ खाली चटईवर बसली, भाजी निवडू लागली. नणंदांच्या आपापसात गप्पा चालू होत्या. अपर्णाने वैशालीला म्हटले, आत्ता आली होती ती इथल्या देशपांड्यांची मुलगी ना? हो, माझी क्लासमेट आहे. माझ्याबरोबर यंदा BA ला बसली आहे. तिची एक आत्या पुण्याला दिली आहे ना? हो, पण कुसुम हॉस्टेलमध्येच राहत होती. लीलाने म्हटले, प्रभाताई, बाळासाहेब देशपांड्यांची एक मुलगी तुझ्या क्लासमध्ये होती ना? हो, तीच ही पुष्पा, कुसुमची आत्या. कॉलेजमध्ये तिला सगळे लुसी म्हणायचे. कुणा मुलाबरोबर तिचं काही प्रकरण होतं. अगं, ते घर गावात सुधारक म्हणून ओळखलं जातंय ना? वैशालीने कपाळाला आठ्या घातल्या आणि म्हटले, उद्या दुपारी मला कुसुमकडे जेवायला जायचं आहे. उद्या तिचा वाढदिवस आहे म्हणून मला आमंत्रण द्यायला ती आत्ता आली होती. उद्या तिने आपल्या बऱ्याच मैत्रिणींना. तिचे बोलणे पुरे होण्यापूर्वीच लीलाने म्हटले, पण उद्या कशी जाणार तू? उद्या नाही जाता यायचं तुला. वैशालीने तिच्याकडे पाहिले आणि ओठांना मुरड घालत म्हटले, का नाही जाता यायचं? कसं जाता येईल? उद्या इथल्या जज्जांच्या बंगल्यावर आपणा सगळ्यांना चहाला जायचं आहे. सकाळीच जज्जींबाईंचा निरोप आलाय नव्या सुनेला घेऊन 4 वाजता चहाला या म्हणून. पण मला माहीत नाही जायचं आहे ते. माहीत ग कसं व्हायचं तुला? देऊ सारंगपूरला गेला तरी तू वर आपल्या महालात असतेस. चहाला, जेवायला बोलावणे पाठवावे तेव्हाच खाली उतरतेस. ही काय रीत झाली तुझी? प्रभाने म्हटले. प्रभावती कडक स्वभावाची होती. देवासला तिचे सासर होते. आपला नवरा डॉक्टर आहे, स्पेशालिस्ट आहे, आपलं मोठं हॉस्पिटल आहे, बंगला, गाडी, नोकर चाकर आहेत याचा तिला गर्व होता. इतरांकडे तुच्छतेने बघायचा, कडक बोलायचा आपला अधिकारच आहे असे तिला वाटे. तिच्या बोलण्याने वैशालीच्या नाकपुड्या फुलल्या. चेहरा संतापाने लाल झाला. तिने ताडकन म्हटले, माझी रीत काढण्याचं कारण नाही. रीतीचा प्रश्न नाही. सकाळी आलेलं आमंत्रण मला आधी माहीत असतं. पण तू आपल्या मैत्रिणीचं आमंत्रण असं परस्पर घेतलंसच कसं? घरात सांगायचं नाही का? विचारायचं नाही का? घरात आम्ही मोठी माणसं आहोत ना की? वाद वाढू नये म्हणून अपर्णाने मध्येच चटकन म्हटले, वैशाली, तू मैत्रिणीला फोन करून सांग की उद्या यायला जमायचं नाही. आम्हा सगळ्यांना जज्जांकडे. नाही, मी तिला असा फोन करू शकत नाही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने केवळ माझ्यासाठी पार्टीचा बेत ठेवला आहे. मी न जाऊन कसं चालेल? तुम्ही जज्जांकडचा उद्याचा बेत बदलून घ्या. अपर्णा काही बोलण्यापूर्वीच प्रभावतीने क्रोधाविष्ट होऊन म्हटले, हे तू आम्हाला सांगतेस? केवढं ग तुझं हे धारिष्ट्य? काय ग, ही काय तुझ्या वागण्याची रीत झाली? माहेरी तू कशी वागत होतीस हे आम्ही आता विचारित नाही. पण आता या घरची रीत तुला शिकली पाहिजे. हे सासर आहे हे विसरू नकोस. तुला. तिचं बोलणं पुरं होण्यापूर्वीच वैशालीने फणकारून म्हटले, विसरेन कशी? लग्न झाल्यापासून त्याची मला तुम्ही हर घडी आठवण करून देत आहात ना? असं म्हणून ती ताडकन उठली आणि वर आपल्या खोलीत निघून गेली. तिच्या नणंदा आणि दोघी जावा अवाक होऊन पाहत राहिल्या. प्रभावतीने मोठ्या बहिणीला म्हटले, ताई, पाहिलंस ना? हो, पाहिलं. एवढं म्हणून मोठी बहीण स्तब्ध झाली. दोघी बहिणींच्या त्रोटक प्रश्नोत्तरातला स्फोटकपणा लक्षात घेऊन अपर्णा मनात घाबरली, पण
प्रसंगावधान राखून तिने मृदू समजावणीच्या स्वरात म्हटले, जाऊ दे वंच, मी तिला नीट समजावून सांगेन. अजून नवीन आहे ती. मी तिच्या मैत्रिणीला फोन करून सगळं सांगेन. आणि तिने विषय बदलला. रात्री जेवणाची वेळ झाल्यावर रोजच्याप्रमाणे टेबलावर ताटे मांडायला, पेले ठेवायला वैशाली खाली उतरली नाही. ते पाहून रोजच्याप्रमाणे मंजुषेला तिला बोलवायला न पाठवता अपर्णा स्वतः वर गेली. वैशाली कॉटवर मासिक वाचीत पडली होती. मोठ्या जावेला आत येताना पाहता ती मासिक बाजूला टाकून उठून बसली. अपर्णाने म्हटले, वैशाली, खाली चल, हातपाय धुवून देवघरात जाऊन ये आणि ताटे मांड. आज पुरुष मंडळी कुणी जेवणारी नाहीत. आपली जेवणं लवकर उरकून घेऊया. मला भूक नाही, जेवायचं नाही. पण आम्हाला सगळ्यांना जेवायचं आहे ना. तुला भूक नसली तरी 2 घास खाऊन घे. भरल्या घरात उपाशी राहू नये. चल. वैशाली काही बोलली नाही आणि जागची हल्लीही नाही. ते पाहून अपर्णाने समजावणीच्या मृदू स्वरात म्हटलं, वैशाली, भांडी एकत्र ठेवली की भांड्याला भांडं लागायचंच, आवाज व्हायचाच. पण आवाज झाला म्हणून भांडं कुणी फेकून देतं का? चल उठ, वेडेपणा करू नकोस, खाली ये. वैशाली उठली आणि जावेच्या मागोमाग खाली आली. हातपाय धुवून देवघरात जाऊन आली. तिने तोंडाला मिठी घालून ताटे मांडली. मधल्या जावेने मालतीने ओसरीवर गप्पा मारीत बसलेल्या नणंदांना जेवायला बोलवलं. वैशाली आपल्या पानावर गुपचूप बसली होती. तिघी नणंदांनी तिच्याकडे एकदा नजर टाकली आणि त्या आपापल्या जागी बसल्या. स्वयंपाकीण बाई वाढू लागली. गोरीमा नित्यक्रमाप्रमाणे देवघरात जपाला बसली होती. वातावरण तसं शांत होतं. नणंदा आपापसात बोलत होत्या. मधून मधून वैशालीकडे फक्त नजर टाकीत होत्या. वैशालीने पहिला भात भराभर खाल्ला आणि जेवण संपवून ती उठून गेली. तिचा राग अजून शांत झाला नव्हता हे उघड दिसत होतं. हो, तिच्या मनात अजून राग होताच, पण त्यापेक्षा अपमानाची फुणफुण कमी होत नव्हती. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मैत्रिणीच्या घरचं आमंत्रण घेण्याचं सुद्धा इथं स्वातंत्र्य नाही. त्यासाठी आधी परवानगी काढायला हवी. या लोकांनी जा म्हटलं तरच जायचं. आणि आधी सांगायचं म्हणजे केव्हा? मला आमंत्रण मिळाल्यावर मैत्रीण गेल्याबरोबर मी सांगितलंच ना. यात माहेरची रीत काढण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्या जज्जांकडचं आमंत्रण आलंय हे मला काय माहीत? मैत्रिणीच्या वाढदिवशी गेले नाही तर मागाहून जाण्यात काही अर्थ आहे का? माझा बेत रद्द करण्यापेक्षा त्यांनी आपला बेत परवा ठेवावा. बिघडणार आहे कुठे? हो, मी सारा दिवस वर माझ्या महालात असते. हो, असते. मला त्यांच्यात बसायला नाही आवडत. त्यांच्या जुनाट गोष्टी, आपापल्या सासरच्या मोठेपणाच्या गोष्टी आणि कपडे दागिन्यांची चर्चा. किती ऑर्थोडॉक्स माणसं ही. पण उद्याचं काय? काही नाही, मी मागे हटणार नाही. माझ्या बेताप्रमाणे मी जाणारच. बेत मुळीच बदलणार नाही. एवढंही मला व्यक्ती स्वातंत्र्य नाही. ते असो नसो, पण माझा बेत मी बदलणार नाही. आज दबून वागले तर प्रत्येक वेळी असं दबून वागावं लागेल. नाही नाही, मी ते होऊ देणार नाही. मी दबून जाणार नाही. मोठ्या जावेला दबून वागण्याची सवय होऊन गेली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचं कधी ज्ञानच तिला झालं नाही तर त्याचे भान तरी कसलं असणार तिला? तिच्या सगळ्याच इच्छा मरून गेल्या असतील, पण मी नाही त्या मरू देणार. माझं व्यक्ती स्वातंत्र्य मी नाही गमावणार. मधली जाऊ बदलीच्या गावी गेली आणि या जुनाट वाड्यातून सुटली. मी पण इथं राहणार नाही. छे छे, इथं अगदी अशक्य आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. छे, आत्ताच माझा जीव इथं गुदमरून गेलाय. रजा संपून परवा देवदत्त सारंगपूरला जायला निघाले तेव्हाच माझ्या मनात आले होते की त्यांना सांगावं, पण एकदम असं सांगणं वाईट दिसेल म्हणून आपण काही बोललो नाही. पण आता आले की सांगून टाकायचं. हो, उद्या या नणंदा गेल्या तरी सुद्धा आपणाला इथं राहणं जमणार नाही. मनाप्रमाणे वागता येणार नाही. मोकळेपणी कुठं बाहेर जाता येणार नाही.
हे बंधन आपल्याला आवडणार नाही, जमणार नाही. जेवणानंतर रात्रीचं सगळं कामकाज आटोपून अपर्णा वर आली. जिना चढता चढता तिने विचार केला होता की वैशाली आता शांत झाली. आपल्या खोलीकडे झोपायला जाण्यापूर्वी तिच्याजवळ जरा बसावं आणि तिची समजूत घालावी. माहेरी लाडात वाढलेली आहे म्हणून हट्टी आहे, काहीशी दुराग्रही आहे. असू दे, लागेल वळण हळूहळू. आजच्या मोठ्या वयाच्या शिकलेल्या मुली म्हणजे मांडवावर हव्या तशा वाढलेल्या जून वेली. त्यांना जपूनच काहीसं त्यांच्या कलाने घेऊन वळवायला हवं. उद्या नणंदा आपापल्या घरी गेल्या, जाऊ आपल्या नोकरीच्या गावी गेली की मग या वाड्यात आहेस कोण? तिला मनासारखं मोकळेपणी वागता येईल. पण तिने थोडी समजूत, थोडा धीर धरायला हवा. या घराचं वळण लक्षात घ्यायला हवं. ती वर आली. वैशालीच्या खोलीकडे वळली. गेल्या महिन्यात ही खोली आणि त्याला लागून असलेली पलीकडची रस्त्यालगतची खोली, या आपल्या दोन्ही खोल्या देवदत्ताने आवडीप्रमाणे रंगरंगोटी आणि सुतार काम करवून आधुनिक पद्धतीच्या बनवून घेतल्या होत्या. नवे फर्निचर आणून सुसज्ज बनवल्या होत्या. ती खोलीकडे गेली, पण दरवाजा आतून बंद होता. आत अंधार सामसूम होती. वैशाली झोपली असणार. असू दे, झोपू दे, सकाळी बघता येईल. पहिले प्रकरण इथेच संपले. आता इथून पुढे मी दुसरे प्रकरण वाचायला सुरुवात करत आहे. सकाळी रोजच्या वेळी वैशाली उठली. तिचे तोंड धुणे, चहा झाला. आसपास कुणी नाही असं पाहून अपर्णाने तिला हलकेच म्हटले, वैशाली, तुझ्या मैत्रिणीला फोन करतेस ना? कशासाठी फोन करू? तिचा स्वर तिरसट होता, पण तिकडे दुर्लक्ष करून जावेने म्हटले, तिला फोन करून सांग आज यायला जमायचं नाही. आम्हा सगळ्यांना जज्जांच्या बंगल्यावर चहाला जायचं आहे. तुम्ही सगळी जा. अगं, तुझ्यासाठी तर जायचं आहे. असेल, पण मला नाही जमणार. माझ्या प्लॅनमध्ये मी बिलकुल बदल करणार नाही. आणि आपले कपडे घेऊन ती न्हाणीघराकडे निघून गेली. तिचे हे असे अनपेक्षित उद्धट उत्तर ऐकून अपर्णा सुन्न झाली. संतापाची सणक तिच्या मस्तकात उठली. आता यापुढे जो प्रसंग उभा राहील त्यात आपण पडायचं नाही असं मनाशी ठरवून ती आपल्या उद्योगाला लागली. सकाळचा पहिला चहा आटोपला. मोलकरीण झाडलोट करून भांडी घासून गेली. अपर्णा आंघोळ करून आली आणि नाश्ता बनविण्याच्या तयारीला लागली. कांदा चिरून तिने थालीपीठाचं पीठ भिजवलं. वैशाली आंघोळ करून मघाशीच वर आपल्या खोलीकडे निघून गेली होती. मोठी नणंद नमुताई मागच्या चौकात हौदातलं पाणी काढीत होती. धाकटी नणंद लीला आपल्या खोलीत बॅगेतून कपडे काढण्यात गुंतली होती. गोरीमा देवघरातून आपला नित्याचा पोथी पाठ आटपून स्वयंपाकघरात येऊन बसली होती. मधली जाऊ मालती स्टोव पेटवून घेऊन थालीपीठ करायला बसली होती. घड्याळात 9चे ठोके पडले. अपर्णाने स्वयंपाकघरातच दारासमोर भिंतीलगत पाठ मांडले. वैशाली आंघोळ करून केव्हाच वर गेली होती, ती अद्याप खाली उतरली नव्हती. मघाचे तिचे उद्धट बोलणे अपर्णाला आठवले, पण मनात आलेला विचार बाजूला झटकून तिला बोलावण्यासाठी ती मंजुषेला हाक मारून वर पाठवणार तेवढ्यात वैशाली जात आली. ती मैत्रिणीकडे जाण्यासाठी तयार होऊनच आली होती. गुलाबी रंगाची मोठमोठ्या फुलांचं डिझाईन असलेली उंची तलम अमेरिकन जॉर्जेट साडी, त्याच रंगाचा बिनबाह्यांचा ब्लाऊज, कोरलेल्या भुवया, ओठांना लिपस्टिक, डोळ्यात काजळ, हातात नाजूक पर्स. विलक्षण सुंदर दिसत होती ती, अगदी नजर खिळून बसावी अशी. गोरीमा तिच्याकडे काहीशा आश्चर्याने पण बऱ्याचशा नापसंतीने पाहत राहिली. अपर्णाही स्तिमित झाली. कौतुकाची एक हलकीशी लाट तिच्या मनात उमटून गेली. त्या कौतुकात नकळत वात्सल्य दाटले होते. ती काही बोलणार तेवढ्यात गोरीमाने विचारले, अपर्णा, कुठं निघाली आहे ही आत्ता? गोरीमाला काहीच माहिती नव्हतं. काल संध्याकाळी वादावादी झाली तेव्हा ती देवळात गेली होती. ती परत आली तेव्हा सगळं स्थिरस्थावर झालेलं होतं. वादळ शांत झालं होतं.
रात्री जेवणाच्या वेळी गोरीमा स्वयंपाकघरात येत नसे. देवघरात जपाला बसलेली असे. अपर्णा दूध भरून चांदीचं फुलपात्र बशी तिथे नेऊन ठेवी. दूध घेऊन लवकरच ती झोपून जात असे. अपर्णाच्या हाती घरचा कारभार सोपवून गोरीमा आता निवृत्त झाली होती. भैयासाहेबांची ही बहीण 9व्या वर्षी लग्न होऊन सासरी गेली आणि 6 महिन्यात विधवा झाली. तिच्या वडिलांनी तिला आपला मुलगा मानून आपल्या घरीच ठेवले. भैयासाहेबही तिला आपला पाठचा भाऊ मानीत. गेली 60 वर्षे ती या घरचा सगळा कारभार बघत होती. मानाने राहत होती. घरातल्या सगळ्यांना तिची माया होती, तसाच धाकही होता आणि सगळ्यांना तिचा मोठा आधार होता. गोरीमाच्या प्रश्नाला अपर्णा उत्तर देणार त्यापूर्वीच वैशालीने म्हटले, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे. ती काल जेवणाचं आमंत्रण द्यायला आली होती. विनींना माहीत आहे. अपर्णाचं हृदय थरथरलं. तिने आवंढा गिळला आणि म्हटले, वैशाली, तू थालीपीठ खाऊन जाणार आहेस का? नको, तिकडे खाणे होईल. मी फक्त दूध घेते. अपर्णाने कपात दूध ओतले. वैशालीने उभ्या उभ्याच घाईने कप तोंडाला लावला आणि घटाघटा रिकामा करून खाली ठेवला. तेवढ्यात अपर्णाने म्हटले, तिथली जेवणं झाल्यावर 4:30 पर्यंत ये. मी जज्जांकडे फोन करून आम्ही 5 पर्यंत येतो असं कळवते. छे, ते नाही जमणार. कारण जेवणानंतर आम्ही 3च्या पिक्चरला जाणार आहोत. कुसुम सकाळीच तिकीटं रिझर्व करून ठेवणार आहे. अपर्णा पुढच्या प्रसंगाच्या भीतीने अवाक झाली. ती स्तब्ध राहिली तसे वैशालीने म्हटले, मी जाऊन येते. आणि ती चटकन बाहेर पडली. झपाझप ओसरीच्या पायऱ्या उतरून ती रस्त्याला लागली. थालीपीठ लावी स्टोव्हजवळ बसलेल्या मालतीने हलकेच म्हटले, विनी, कमाल झाली हिच्या धारिष्ट्याची. कसलं हे तिचं वागणं? अपर्णा काही बोलली नाही. तिने फक्त दीर्घ निश्वास सोडला. तेवढ्यात आंघोळ आटोपून प्रभा आत आली. ओसरीच्या पायऱ्या उतरून पुढच्या चौकातून वैशालीला लगबगीने जाताना तिने पाहिले. तोंडाला मुरड घालून तिने म्हटले, गेली का ती? विनी, काल तिची तू समजूत घालीत होतीस ना? तरी शेवटी सगळ्यांच्या नाकावर टिचून ती गेलीस ना? छान केलं. तिचा आवाज एवढा चढला होता की पलीकडच्या खोलीतून धाकटी नणंद लीला आली. मागच्या चौकातून नमूताई आली. गोरीमाने गोंधळून म्हटले, अगं, ती आपल्या मैत्रिणीकडे जेवायला गेली ना, मग सगळ्यांच्या नाकावर टिचून गेले असं म्हणायला झालंय काय एवढं? लीलाने कालचा प्रसंग जरा रुचकर करून सांगितला. ते ऐकून गोरीमा गंभीर झाली. प्रभाने म्हटले, गोरीमा, नमूताईच्या दिराने हे स्थळ आणलं तेव्हाच मी तुला म्हटलं होतं की आम्हाला पुण्याची मुलगी मुळीच नको. पुण्याच्या मुली अतिशहाण्या असतात. नमूताईने चिडून म्हटलं, तू बेताची शहाणी होतीस ना, मग तू इकडचं स्थळ बघायचं होतंस. इकडच्या खूप मुली सांगून आल्या होत्या. आणि हे बघ, पुण्याला उगीच बदनाम करू नकोस. माझं सासर पुण्याचंच आहे. माझी सून पुण्याची आहे आणि माझ्या धाकट्या मुलीलाही मी पुण्यातच दिली आहे. तू? गोरीमाने मध्येच म्हटले, प्रभे, अगं, गावावर काय आहे? सगळी गावं सारखीच. स्थळ बघताना गाव बघत नाहीत, पण ते कुटुंब, घर, घरचं वळण, त्या घरचे संस्कार बघतात. आणि मग नमूताईने मध्येच म्हटले, गोरीमा, मी तुम्हाला मुलीची पत्रिका, फोटो, कुटुंबाची माहिती सगळं पाठवलं होतं. पत्रिका तुम्ही इथं आपल्या नेहमीच्या ज्योतिषाला दाखवलीत. त्याने नीट पारखून पाहिली. उत्तम जोडी होती. फोटो तुम्हा सगळ्यांना पसंत पडला होता. प्रभे, तू आता नाक मुरडून बोलते आहेस, पण मुलीला बघायला तू आली होतीस. एवढी चोखंदळ पारखी आहेस तर त्यावेळी करायची होतीस नीट पारख. माझ्या पारखीचं ग काय? गोरीमाने आग्रह केला आणि भाऊ चलच म्हणाला म्हणून मी गेले होते. माझ्या पसंतीचं ग काय? गोरीमाने तीव्र स्वरात म्हटले, नाहीच मुळी. खरी पसंती मुलाची असते बरं. हो, माहीत आहे, पण इथं खरी पसंती होती विनीची. देवने पहिल्यानेच सांगून टाकलं होतं ना
की विनी जी मुलगी पसंत करील ती मलाही पसंत पडेल. माझी पसंती वेगळी नाही. देऊ विनीच्या शब्दाबाहेर नाही. मी तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला होता म्हणून गेले होते. प्रभाचा स्वभाव गोरीमा चांगली जाणून होती. तिने फणकारून निर्भत्सनेच्या स्वरात म्हटले, होय, तू आमच्या सगळ्यांचा आग्रह म्हणून शोभेला गेली होतीस. देऊ विनीच्या शब्दाबाहेर जात नाही म्हणतेस. अगदी खरं आहे. कसा जाईल ग? रुक्मिणी गेली तेव्हा देऊ 1.5 वर्षाचा होता. अपर्णा लग्न होऊन या घरी आली तेव्हा 16 वर्षांची होती. देऊचं ढुंगण धुण्यापासून त्याच्या सगळ्या खस्ता अपर्णाने काढल्यात. तुम्ही बहिणींनी नाहीत. त्यावेळी त्याला स्पष्ट बोलताही येत नव्हतं. वहिनी म्हणता येत नव्हतं तेव्हा तो विनी म्हणायचा. त्याला आंघोळ घालणे, कपडे करणे, जेवू घालणे सगळं आईच्या मायेने ती करीत होती. त्याला कपडे घालून टाम टिळा केला म्हणजे त्या गोऱ्या गोमट्या देखण्या भावाला मिरवून आणीत होतात. अशा तुम्ही बहिणी. खस्ता काढायला विनी आणि कौतुक सांगायला तुम्ही. त्याची आई त्याला आठवत नाही. विनीच त्याची आई. काय केलं ग त्याचं तुम्ही? मग तो विनीच्या शब्दात नाही राहणार तर कुणाच्या राहील? तुमच्या? आणि भावासाठी मुलगी बघायला तू फक्त शोभेसाठी गेली होती म्हणतेस. लाज नाही वाटत तुला असं म्हणायला? हीच का भावाची माया? आणि वर आता खापर भाऊजाईच्या माथी फोडतेस? गोरीमा लाल बुंद झाली होती. तिच्या नाकाचा शेंडा फुलला होता. ती तशी अत्यंत मायाळू होती, पण कुणाचं गैर वागणं तिला खपत नसे. मग अशा वेळी तिच्या संतापाला मर्यादा उरत नसे. तिने पुढे म्हटले, प्रभे, हे घर तिच्यामुळे चाललंय. तुमच्या सगळ्यांची माहेरपणं तिच्यामुळे होतात. तिचा स्वर चांगलाच चढला होता. पुढच्या चौकापर्यंत घुमत होता. तिचा संताप सगळ्यांना परिचयाचा होता. सगळ्या जागीच स्थितल्या. कुणाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तेवढ्यात बाहेर रस्त्यावर खाली दाराशी मोटार थांबल्याचा आणि हॉर्नचा आवाज कानी आला. नमुताईने म्हटले, भाऊ आला वाटतं. आज येणारच होता. गोरीमा बोलायची एकदम थांबली. सगळ्या सावरून एकदम गुपचूप झाल्या. पण भाऊ आलाय हे शब्द कानी पडताच प्रभाला जोर चढला. तिने उसळून म्हटलं, विनीला त्रास पडत असेल तर आता आम्हाला माहेरपणाला येऊ नका म्हणून सांगा. आम्ही येणार नाही. तेवढ्यात रस्त्यावरच्या पायऱ्या चढून भाऊसाहेब आज चौकात आले. गोरीमाने धमकावून म्हटले, प्रभे, पुरे झाला तुझा कलकलाट नि शहाणपणा. चूप बस आता. भाऊसाहेब ओसरीच्या पायऱ्या चढून उजवीकडे आपल्या ऑफिस दालनाकडे गेले. सगळ्या जणी गुपचूप नाश्ता करू लागल्या. अपर्णा कामाला लागली, पण ती अस्वस्थ होऊन गेली होती. गोरीमा शांत दिसत असली तरी मनातनं संतापलेली होती, नाराज झालेली होती हे तिला दिसत होतं. या सगळ्याचा दोष आपल्या माथी मारला गेला आहे हे तिला आज कळून चुकलं. वैशाली 2 भावांच्या पाठीवरची शेवटची मुलगी म्हणून लाडवलेली. कॉन्व्हेंट शाळा कॉलेजात शिक्षण झाल्यामुळे आधुनिक विचारांची आहे हे साखरपुड्याच्या वेळी दिसून आलं होतं. मुलगी बघण्याचा कार्यक्रम कल्याणला नमुताईच्या घरी झाला होता, कारण तिच्या दिराने रघुअण्णांनी हे स्थळ सुचवलं होतं. रघुअण्णा वैशालीच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये होते. दोघे इन्कम टॅक्स खात्यात नोकरीला होते. स्नेही होते. नमुताई मोठी नणंद म्हणून तिने वडिलकीची सगळी जबाबदारी आणि पुढाकार स्वतः घेतला होता. मुलीचा फोटो इंदूर घरी सगळ्यांना पसंत पडला होता. मुलगी बघण्यासाठी इंदूरहून भाऊसाहेब, देवदत्त, अपर्णा आणि प्रभा कल्याणला नमुताईच्या घरी आली होती. मुलगी पसंत पडली. देवदत्तच्याही मनात भरली. तिथेच सगळे निश्चित झाले. साखरपुडाही तिथेच झाला. लग्नही मोठ्या थाटात झाले. लग्नात अपर्णे, मोठ्या नणंदेने म्हटले, मग आज जज्जांकडे जायचे काय करणार? जायचं नसेल तर आत्ताच फोन करून कळव. त्यांची तयारी फुकट जायला नको. अपर्णेने शांतपणे म्हटलं, तसं कळवायला नको. आपण ठरल्याप्रमाणे जाऊया. मग जायला आता अवकाश आहे कुठं? उद्या प्रभावंच आणि लीलावंच जाणार.
गुरुवारचं तुमचं रिझर्वेशन झालंय. मालतीही त्याच दिवशी चालले. तेव्हा आपण जाऊया. वैशाली इथंच आहे. तिला घेऊन मी पुन्हा त्यांच्याकडे जाऊन येईन. विषय तिथेच संपला. प्रकरण 2 इथे संपले. आज मी वाचलेले डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्या ना ऐल ना पैल या कादंबरीतील प्रकरण 1 व प्रकरण 2 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या प्रकरण 3 व प्रकरण 4 मध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.